यापुढे तुमच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी माझी. चला येऊ. एक मिनिट, जरा बाजूला येता. याआधी मी तुम्हाला म्हटलं होतं बाजूला येता का, तेव्हा तुम्ही नाही म्हणाला. आता तुम्ही मला म्हणताय बाजूला या. मी नाही म्हणू. प्लीज जरा बाजूला येता का. मी रूम मध्ये येणार नाही तुमच्या. घराच्या बाहेर बोलवते मी. येऊ. बाबा आलेच मी. हो हो. काय बोललात तुम्ही तिथे आता. खूप काही बोललो मी. कशाबद्दल म्हणता. माझ्याबद्दल काय बोललात. तुमच्याबद्दल. तुमच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. व्हेरी फनी. माझ्या लग्नाबद्दल, माझ्या लग्नाची जबाबदारी तुमची आहे असं म्हणालात तुम्ही आतमध्ये. हा हो. का म्हणालात असं. मुळात कशासाठी. माझ्या लग्नाची जबाबदारी ही मी घेईन, माझ्या घरचे घेतील. तुम्ही त्यात पडू नका. ऑलरेडी पडलोय. कोणाला विचारून. मग काय प्रॉब्लेम काय. लग्न होण्याशी मतलब आहे ना, ते कोणाच्याही माध्यमातून का होईना. हे बघा, तुम्ही त्यात पडू नका. उगाच चांगुलपणा दाखवायची काही गरज नाहीये. मला काही चांगुलपणा वगैरे दाखवायचं नाहीये, पण तुमच्यामुळे माझ्या बहिणीचं लग्न अडतंय म्हणून ही सगळी धडपड करायला लागते मला. काय एकदा बिझनेस मध्ये आपल्याला प्रॉब्लेम कळला ना, तो आपण पटकन रेक्टिफाय केला पाहिजे. प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय, तो वाढतोय, त्याचा तो कधीतरी सॉल्व्ह होईल अशा आशेवरती बसण्याचा माझा स्वभाव नाही. मी प्रोडक्टिव्हली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इथे आपण बिझनेस बद्दल बोलत नाही आहोत. माझं लग्न हा प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाहीये. आहे. माझ्या बहिणीचं लग्न लांबतंय, त्यामुळे हा माझा प्रॉब्लेम आहे. हे बघा, तुमचं लग्न हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. पण तुमचं लग्न लवकरात लवकर जर जुळलं तर त्यामुळे मध्ये येणारे सगळे अडथळे दूर होतील आणि रोहन आणि अधिराचं लवकरात लवकर लग्न होईल, हीच माझी इच्छा आहे. आता काही काळजी करू नका. सगळे अडथळे व्यवस्थित दूर केलेले आहेत मी. काही प्रॉब्लेम येणार नाही. डोंट वरी. ओके, चला. मला एक कळत नाहीये, समर अधिरा आणि रोहनच्या लग्नाची इतकी घाई का करतोय. डेस्टिनेशन वेडिंग काय, वेडिंग प्लॅनर काय. अरे काय चाललंय. आयुष्यात हीच एक महत्वाची गोष्ट आहे असं वागतोय तो. मला एक कळत नाहीये, या लग्नासाठी हा का इतका उतावीळ झालाय. तेही अशा मुलाशी ज्याच्याशी खरं तर तिचं लग्न व्हायलाच नको. एक्झॅक्टली. मला वाटलेलं समर अधिराला समजवेल, पण हे काहीतरी भलतच होतंय. समरच घोड्यावर बसलाय. मॉम, वी हॅड एन अपॉर्च्युनिटी. जेव्हा रोहन म्हणत होता की अधिरा माझ्या घरी ऍडजस्ट होणार नाही, खरं तर तेव्हाच हे डिस्कशन थांबवायला हवं होतं. हो, पण आपल्या अधिराला रोहनशीच लग्न करायचंय ना, आणि समरला ते लवकरात लवकर करून द्यायचंय. मॉम, मी काय करू. तू फक्त मला सांग, मी बघतो काय करायचं त्या. नाही नको, तू थांब जरा. मलाच काहीतरी करावं लागेल. अधिरा आणि रोहनचं लग्न लावून द्यायचे समरचे सगळे प्रयत्न मला हाणून पाळावे लागतील.